नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेद अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे एसपीपीयूच्या 2024 पॅटर्नचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स याचा कम्प्लीट पेपर पॅटर्न ब्रेकडाऊन. मग तो बॅकलॉगचा पेपर असू दे किंवा रेग्युलरचा पेपर असू दे, आपण पाहूया पहिले पॅटर्न कसा येणार आहे, कसे क्वेश्चन्स अरेंज असणार आहेत तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये, दोन्ही पेपरसाठी बॅकलॉग आणि रेग्युलरसाठी. आणि मग आपण आयएमपी टॉपिक्स पाहूया की कोणते कोणते टॉपिक्स येणार आहेत आणि त्यातले कोणते टॉपिक्स केले पाहिजे. तर चला हा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट, पेपर पॅटर्न कसा असणार आहे बॅकलॉग साठी आणि रेग्युलरच्या मुलांसाठी. 70 मार्काचा हा पेपर पॅटर्न असणार आहे बॅकलॉग साठी, ज्याच्यात क्वेश्चन नंबर 1 असणार आहे एमसीक्यू. टोटल 10 मार्काचे एमसीक्यू येणार आहेत. साधारण 5 एमसीक्यू असतील 2-2 मार्काचे, जे 5 तुम्हाला फक्त अटेम्प्ट करायचे आहेत. कधीही एमसीक्यू सॉल्व्ह करताना आन्सर लिहिण्याची गरज नसते. तुम्ही इतकं जर लिहिलं क्वेश्चन नंबर 1 च ए, 2 च बी, तरी पण इनफ असतं, मार्क पूर्ण मिळू शकतात. यू शुड नॉट वेस्ट युअर टाइम ऑन रायटिंग क्वेश्चन अँड आन्सर्स इन एमसीक्यू. सो हे 10 मार्काचे एमसीक्यूज असतील. क्वेश्चन नंबर 2 जो स्टार्ट होणार, क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6, युनिट 1 टू युनिट 5 साठी. तर हा पॅटर्न असा असणार आहे, सॉल्व्ह एनी 2 क्वेश्चन्स आउट ऑफ 4. इथे ही सेम पॅटर्न आहे, डिक्टो सेम पॅटर्न रिपीट झालेला आहे रेग्युलरच्या पेपरसाठी. फक्त फरक इतकाच आहे की 60 मार्काचा पेपर झाल्यामुळे हे जे 4 क्वेश्चन इथे असणार आहेत ते 6 मार्काचे असणार आहेत आणि हे जे 4 क्वेश्चन इथे असणार आहेत हे सगळे 5 मार्काचे असणार आहेत. सो क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो इथे झालेला आहे 12 मार्काचा. कुठलेही 2 अटेम्प्ट करायचे 12 मार्कासाठी, आणि इथे क्वेश्चन नंबर 2 जो झालेला आहे तो झालेला आहे 10 मार्काचा. इतकाच फरक आहे, फक्त एक एक मार्क एका क्वेश्चन मधनं कमी झाल्यामुळे तुमच्या पेपर मधले येणारे क्वेश्चन्स आहेत त्याचा टाईप मध्ये काही फारसा बदल होणार नाही. काही फार जास्त सोपं होणार नाही तर फार जास्त अवघड होणार नाही. टाईप तोच राहणार आहे. अभ्यासाची प्रोसेस तीच राहिली पाहिजे. तुम्ही पीवायक्यूज बघा, पीवायक्यूज मधले क्वेश्चन्स नीट करायचा प्रयत्न करा. त्याच टाईपचे क्वेश्चन्स रिपीट होण्याची शक्यता आहे. मेकॅनिक्स हा असा सब्जेक्ट आहे की क्वेश्चन्स खूप रेअरली रिपीट होतात. सो रिपीट झाले तर आनंदच आहे, पण टाईप मात्र रिपीट होतो. सो टाईप पर फोकस करा, क्वेश्चन वर नव्हे. ओके, सो दिस वॉज द कम्प्लीट पेपर पॅटर्न. आता थोडं एक महत्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन्स कोणते केले पाहिजेत, क्वेश्चन्स कोणते येणार आहेत. हा काय फिक्स पॅटर्न नाहीये, हा कधीही बदलतो. बट 99% गोष्टी बदलत नाहीत युनिव्हर्सिटी मधल्या जोपर्यंत पेपर पॅटर्नच बदलत नाही. सो हा पॅटर्न चालू राहणार चालू राहणार चालू राहणार जोपर्यंत पॅटर्नच बदलत नाही 2024 चा. सो लेट सी कसे क्वेश्चन येणार आहेत. युनिट नंबर 1 चा जो क्वेश्चन आहे, युनिट नंबर 1 मध्ये क्वेश्चन 2 मध्ये 4 टॉपिक्स आहेत. पहिला आहे रिझॉल्युशन अँड रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्सेस. आता कॉन्करंट फोर्सेस म्हणजे एका पॉइंट मधनं जाणारे जे काही फोर्सेस असतात त्यांना ते रिझॉल्व्ह करायला लावतील, नाही तर त्याचा रिझल्टंट काढायला लावतील. हा वाला क्वेश्चन इथे येणार आहे. सो हे सॉल्व्ह करायची फक्त एकच मेथड आहे, आर एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स अँड आर वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एफ वाय. या दोन फॉर्म्युलांवरती बेस्ड हा टॉपिक आहे. सेकंड टॉपिक आहे रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्सेस आणि थर्ड टॉपिक आहे रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंट फोर्सेस. हे दोन्ही सेम टाईपच्या फॉर्म्युलांवर जातात, समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ वाय आणि वॅरिंगनेस थेरम. सो हे दोन्ही टॉपिक ऑलमोस्ट सेम आहेत, नॉन कॉन्करंट असो किंवा पॅरलल असो. आणि कॉन्करंट मध्ये वॅरिंगनेस थेरम लागत नाही, फक्त एफ एक्स आणि एफ वाय मध्ये आपलं काम होतं. हे जे 3 टॉपिक्स आहेत ऑलमोस्ट सिमिलर पॅटर्न मध्ये जाणार आहेत. तुम्हाला फोर्सेस रिझॉल्व्ह करता आले पाहिजेत. जे कुठले तिरके फोर्सेस आहेत ते एक्स आणि वाय मध्ये रिझॉल्व्ह करायचे, एफ एक्स एफ वाय आणि मोमेंट लावायचा आणि आन्सर काढायचे 3 टॉपिक मध्ये. चौथा जो टॉपिक आहे तो आहे सीजी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रॉइडचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जी काही डायग्राम देतील त्याचा सीजी काढावा लागणार आहे. सो प्रिपेअर द थिंग्स फ्रॉम होम इटसेल्फ. पेपर मध्ये गेल्यावर तुम्ही नाही ठरवलं पाहिजे की मी क्वेश्चन 1 करू, क्वेश्चन 2 करू का, क्वेश्चन 3 करू का 4 करू. इथून अभ्यास करताना घरनं ठरवून जायचं की मी क्वेश्चन नंबर 1 करणार, क्वेश्चन नंबर 2 करणार. आता लॉजिक इतना बनता है की जर 4 क्वेश्चन आहेत त्यातले मला 2च अटेम्प्ट करायचे तर मी अभ्यास करताना 3चा करून जाणार. कारण असं तर होणार नाही की मी क्वेश्चन नंबर 1 चा फुल अभ्यास करून गेला आणि क्वेश्चन पेपर मध्ये आलेला क्वेश्चन मला जमलाच. कधी कधी एखादा क्वेश्चन आपण अभ्यास केलेल्याच्या थोडासा बाहेरचा येऊ शकतो. सो बी सेफर साइड. 4 टॉपिक्स करायची गरज नाही, कोणतेही 3 टॉपिक्स करा, तुमचं काम होईल. राहिला प्रश्न या युनिटचा, आय विल सजेस्ट की जर का एकाच फॉर्म्युला सेट वरनं माझे पहिले 3 क्वेश्चन जमतायत तर मी का सीजीचा वेगळा अभ्यास करू, वेगळे फॉर्म्युलेस पाठ करू, वेगळ्या कन्सेप्ट लक्षात ठेवून पेपरला जाऊ. जर माझ्या एकाच कन्सेप्ट वरनं रिझॉल्युशन वरती माझे पहिले 3 क्वेश्चन काम करतायत तर मी तेच अभ्यास करून जाणार आहे. सो एफ एक्स एफ वाय मोमेंट
आणि रिझॉल्युशन ह्या ज्या गोष्टी तुम्हाला नीट जमल्या तर तुम्ही पहिले तिन्ही क्वेश्चन इझिली अटेम्प्ट करू शकता. त्यातले बेस्ट क्वेश्चन पेपर मधले राहणारे पहिला आणि दुसरा. तिसरा क्वेश्चन थोडासा टफ राहतो, बट सेफर साइड करायचं तेच आहे FXFY. सो प्रिपेअर फॉर दीज 3 थिंग्स. आणि एखाद्याला सीजीची कन्सेप्ट पूर्ण माहिती असेल, इट्स युअर ऑप्शन, तुम्ही काही निवडू शकता. क्वेश्चन नंबर 3 जो युनिट नंबर 2 चा असणार आहे, हा आणि हा लिटरली सेम आहे. इक्विलिब्रियम आणि रिझोल्युशन यामध्ये एकच फरक आहे की याच्यात आपल्याला रिझोल्युशन काढायचं असतं, रिझल्टंट काढायचा असतो, आणि इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला समेशन एफ एक्स समेशन एफ वाय ला इक्वल टू 0 म्हणायचं असतं. काय फरक पडतोय? हाच टॉपिक परत रिपीट झालाय. इथं आपण RX इज इक्वल टू समेशन ऑफ एफ म्हटलं, इथे समेशन ऑफ एफ इज इक्वल टू 0 म्हटलं. इतना सा डिफरन्स आहे, बाकी पूरा टॉपिक सेम आहे. आणि हे चारही टॉपिक्स सेम फॉर्म्युलाज वर काम करणार आहे. पहिला जो आहे इक्विलिब्रियम ऑफ कॉन्करंट फोर्सेस, याच्यामध्ये फक्त एफ एक्स आणि एफ वाय ला 0 ला इक्वेट करायचं असतं. आणि जे खालचे तिन्ही टॉपिक्स आहेत याला एफ एक्स एफ वाय आणि मोमेंटला 0 ला इक्वेट करायचं असतं. याच्या व्यतिरिक्त काहीच फरक नाही सगळ्यांमध्ये. आणि राहिला बीम्सचा टॉपिक. बीम्स मध्ये दोनच टाईप पडतात पेपरला, एक तर युडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, नाही तर युव्हीएल युनिफॉर्मली व्हेरिएबल लोड. या दोन टॉपिक मधलं म्हणजे ट्रँग्युलर लोड येणार पेपरला, किंवा मग रेक्टँग्युलर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. या दोन टाईपच्या क्वेश्चन पैकी बीम देणार, सपोर्ट देणार, रोलर सपोर्ट आणि फिक्स सपोर्ट. त्यावरती तुम्हाला त्याचे रिएक्शन्स काढायचे आहेत. आणि इक्विलिब्रियम ऑफ कॉन्करंट फोर्सेस मध्ये मोस्ट ऑफ द टाइम बॉलचा क्वेश्चन पडतो. असे सरफेस देतात, तिथे ते बॉल पडलेला असतो. या बॉलचे जे या सरफेसचे जे रिएक्शन्स आहेत ते कॅल्क्युलेट करायचे असतात. सो रिएक्शन ऑफ सरफेस वाला क्वेश्चन हा मोस्टली येतो तुमचा कॉन्करंट फोर्सेस मध्ये. आणि रिएक्शन सपोर्ट, रोलर सपोर्ट, असा रोलर सपोर्ट आणि असा फिक्स सपोर्ट, हिंज, या असेवाले क्वेश्चन तुमचे या खालच्या 3 टॉपिक मध्ये येणार आहे. सो हा युनिट आणि हा युनिट पूर्ण सेम कन्सेप्ट वर डिपेंडंट आहे. क्वेश्चन काहीच फरक पडणार नाहीये. देन कम्स युनिट नंबर 3. आता हा तर टार्गेटेड क्वेश्चन आहे. मी फक्त फ्रिक्शनचाच अभ्यास करून जाणार. मी का ट्रसेसचा अभ्यास करू? ट्रसेस हा टॉपिक एक तर खूप मोठा आहे, खूप लेंदी आहे, खूप जास्त किचकट काम आहे आणि ह्याच्यात चुकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बट ब्लॉक फ्रिक्शन मध्ये फक्त एफबीडी ड्रॉ करायचे, एफ एक्स एफ वाय ला 0 म्हणायचं. बेल्ट फ्रिक्शन ते एकाच फॉर्म्युलावर डिपेंड आहे, टाईट साइड अपॉन स्लॅक साइड वाला फॉर्म्युला. आणि लॅडर फ्रिक्शन, लॅडर फ्रिक्शनचा जर बुक ओपन करा तर बुक मध्ये हार्डली 2 ते 3च क्वेश्चन्स आहेत. एक तर थिटा कॅल्क्युलेट करायला लावतात, नाहीतर एक माणूस सरतो त्या लॅडरवर, तो वाला क्वेश्चन. या 2 क्वेश्चनच्या वेळेला लॅडरवरती क्वेश्चनच नाही. सो हे 3 क्वेश्चन करा, तुमचं युनिट नंबर 4 चं कामच संपून जाईल. युनिट नंबर 5 हा खूप वास्ट युनिट आहे, खूप मोठे टॉपिक्स आहेत. याच्यात तरी मी एक टॉपिक मेन्शन नाही केलाय, तो आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी इज नथिंग बट पार्ट ऑफ मोशन अंडर युनिफॉर्म एक्सेलरेशन. कारण जी ग्रॅव्हिटी ती आपली युनिफॉर्म राहणार आहे 9.81, ती कधी बदलत नाही. सो मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणा किंवा मोशन अंडर युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणा, हे दोन्ही टॉपिक सेमच आहेत. बट एक प्रोजेक्टाइल टॉपिक जो आहे, दिस इज व्हेरी 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 IMP. हा पेपरला कधी स्किप झालेला नाही. 4 फॉर्म्युलांवर डिपेंड असणारा प्रोजेक्टाइल मोशनचा टॉपिक हा खूप जास्त इझी टॉपिक आहे. कर्वी लिनियर मोशन मी खूप वेळेला ऑब्झर्व केलंय मुलांना कर्वी लिनियर मोशन मध्ये चुकताना. खूप जास्त कन्फ्युजन असणारा हा जो टॉपिक आहे कर्वी लिनियर मोशन, हा तुम्ही स्किप केला तरी चालेल. अगदीच जमत असेल तरच करायचं, करू नका. मोशन अंडर युनिफॉर्म एक्सेलरेशन व्हेरी 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 इझी टॉपिक. ओनली 3 फॉर्म्युलेज, v is equal to u plus at, v square is equal to u square plus 2as and s is equal to ut plus half at square. बस 3 फॉर्म्युलांवर डिपेंड असणारा हा युनिट. आपले हे दोनच 99% दोनच यूज केले जातात. सो मोशन अंडर युनिफॉर्म एक्सेलरेशन, प्रोजेक्टाइल मोशन आणि मोशन अंडर व्हेरिएबल एक्सेलरेशन, ह्याच्यात एक स्टँडर्ड क्वेश्चन येतो नेहमी. ए देतात, त्याला इंटिग्रेट करा, व्ही काढा, त्याला इंटिग्रेट करा, एक्स काढा. हा जो क्वेश्चन आहे हा पडण्याचे चान्सेस खूप जास्त 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 असतात इंटिग्रेट करून आन्सर काढण्याचे. सो हा व्हेरिएबल एक्सेलरेशनचा क्वेश्चन करू शकता. यू कॅन स्किप कर्वी लिनियर मोशन इन दिस टॉपिक. आणि हा, ज्यांना पासच व्हायचंय त्यांनी 3 टॉपिक पण करू नका बाबा, फक्त 2 टॉपिक करा. प्रत्येक युनिट मधले 2 2 2 2 2 केले तरी पण 60 मार्काचा अटेम्प्ट होतो, की 70 मार्काचा अटेम्प्ट होतो. त्यातले अर्धे चुकले तरी अर्धे बरोबर होऊन पास नक्की व्हाल तुम्ही. ओके. सो सगळा अभ्यास करत बसण्यात एका युनिटचं मी सगळं केलं, अरे काय काय फायदा झाला? किती पडले? 12च पडले, 10च पडले, मग काय फायदा सगळं करून? नको करू सगळं. ओके. युनिट नंबर 6 चा जो हा पहिला टॉपिक आहे इम्पॅक्ट, ये तो आना ही है. हा सगळ्यात इझी टॉपिक आहे अख्ख्या मेकॅनिक्स मधला. तुम्हाला 2 ऑब्जेक्ट देणार, एकामेकांवर ते आपटतायत, एक राईटला चाललाय एक लेफ्टला चाललाय, आपटल्यानंतर एक लेफ्टला जाईल एक राईटला जाईल, त्यांची व्हेलॉसिटी सांगा. हा वाला क्वेश्चन आहे, हा वाला एक क्वेश्चन पडतो. नाहीतर एक बॉल आहे जो जमिनीवर पडतोय,
तो जो बाउन्स होणार आहे त्या बाउन्सची हाईट कॅल्क्युलेट करायची, हे जे दोन इम्पॅक्टचे क्वेश्चन आहेत, हा क्वेश्चन तो इझी आहे, व्हेरी व्हेरी इझी आहे, ये तो करना ही है. सो एक क्वेश्चनचं काम झालं. आता उरलं न्यूटन सेकंडला मास इंटू एक्सेलरेशन वाले क्वेश्चन असतात. याच्यात एफबीडी ड्रॉ करायची असते आणि मास इंटू एक्सेलरेशन अपोजिट इन द डायरेक्शन ऑफ मोशन अज्युम करून सॉल्व्ह करायचा असतो एफबीडी ला. परत एफ एक्स एफ वाय, तुम्हाला एफ एक्स एफ वायच करायचं अख्ख्या मेकॅनिक्स मध्ये. एफ एक्स इज इक्वल टू 0, एफ वाय इज इक्वल टू 0, हा वाला टॉपिक. आणि पेंड्युलमचा जो क्वेश्चन आहे हा खूप जास्त वेळेला रिपीट होणारा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तोच येतो दरवेळी. म्हणजे आता या वेळेला येईल याची गॅरंटी नाही, पण एक पेंड्युलम देतात, तो पेंड्युलम इथून रिलीज केलाय आपण रेस्ट मधनं, तर त्या स्ट्रिंग मध्ये किती टेन्शन असेल किंवा त्या पेंड्युलमची व्हेलॉसिटी ऍट थिटा इज इक्वल टू किती असेल. हा क्वेश्चन एमसीक्यूज मध्ये पण बरेच वेळा पडतो आणि ते ऍज अ थेरॉटिकल म्हणून पण पडतो 6 मार्काला 5 मार्काला. आणि वर्क एनर्जी प्रिन्सिपल, वर्क एनर्जी प्रिन्सिपल मध्ये टोटल 4 वर्क टाइप्स आहेत. एक्सटर्नल फोर्स, ग्रॅव्हिटी, फ्रिक्शन आणि स्प्रिंग. त्यातलं स्प्रिंग वाल्याचे न्यूमेरिकल्स करू नका. वर्क एनर्जी प्रिन्सिपल मधले फक्त एक्सटर्नल फोर्स वाले, ग्रॅव्हिटी वाले आणि फ्रिक्शन वाले, या 3 वर्क डन वालेच फक्त टॉपिक्स करा. म्हणजे या टॉपिक मध्ये एक स्टँडर्ड क्वेश्चन येतो मोस्टली. एक ब्लॉक आहे, त्या ब्लॉकवर कुठले कुठले वर्क डन आहेत ते सांगा, व्हेलॉसिटी सांगा, असा वाला क्वेश्चन येतो. हा वाला क्वेश्चन करायचा तुम्हाला युनिट नंबर 5 मध्ये. हा खूप जास्त वेग युनिट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या युनिट मधला हा जो टॉपिक आहे हा सोडायचा नाही, हा खूप इझी टॉपिक. ओके. सो आता जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरू कराल, गो फ्रॉम फर्स्ट युनिट टू लास्ट युनिट, प्रत्येक युनिट मधले फक्त 2-2च टॉपिक. आधी तिसरा करू नका. 2-2-2-2-2 सगळ्या युनिट मधले 2-2 टॉपिक झाले म्हणजे आता आपल्याला 60 मार्काचा पेपर अटेम्प्ट करता येईल. चुकू दे बरोबर येऊ दे, अटेम्प्ट तर करता येईल. आता हा सगळा अभ्यास झाल्यानंतर परत युनिट 1 ला जा आणि मग तिसरा टॉपिक करा. मग प्रत्येक युनिट मधला तिसरा 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 टॉपिक करायचा. आता सगळा अभ्यास झाला, आता मी काय टाइमपास करू, चला परत युनिट 1 ला या, सगळे चौथे 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 एक्स्ट्राचे टॉपिक आहेत तेही करून टाका. आणि राहिला एमसीक्यूचा प्रश्न. एमसीक्यूचा अभ्यास तुम्ही ह्या अभ्यासातच होतोय. एमसीक्यू जेवढे इझी असतात, तुम्हाला सगळे ते तुमचा रिझल्टंट वर एक एमसीक्यू येणार, इक्विलिब्रियम वर एक एमसीक्यू येणार, या पेंडुलम वरती एखाद्या येईल, वर्क एनर्जी वरती एखाद्या येईल, सगळे एमसीक्यू इझी असतात. जर तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल, एमसीक्यूचा वेगळा अभ्यास करायचा नाहीये. ओके. सो ऑल द बेस्ट एव्हरीवन. काही डाऊट्स असतील ते नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच.